नमस्कार. चला आज बोलूया लॉ ऑफ कर्माबद्दल. थोडा सिंपल भाषेमध्ये आणि काय असतं, कसं काम करतं, एक सुंदरशी कथा पण आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला की काय असतं कर्मा आणि कसं आपण आपलं भविष्य, आपलं येणारा फ्युचर चेंज करू शकतो, है ना. तर आपल्या पुराणांमध्ये पहिल्यापासून सांगितलं गेलेलं आहे की 3 प्रकारचे कर्म असतात. ठीक आहे. एक आहे संचित कर्म. संचित कर्म काय असतात, जे तुम्ही खूप जन्म तुमचे झालेत अर्थवरती, बरेच जन्म झाले, ठीक आहे, त्याचे जे काय चांगले वाईट कर्म आहेत ते सगळे हे संचित होत असतात. ठीक आहे, स्टोअर केले जातात एक गोडाऊन मध्ये असं समजा तुम्ही. ठीक आहे. आणि दुसरे असतात प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म म्हणजे जेव्हा एक आत्मा डिसाईड करते अर्थवरती यायचंय. ठीक आहे. आता अर्थवरती यायचं तर त्याला बॉडी लागेल. आता बॉडी लागेल तर मग त्याला आई वडील लागतील, त्याचं बॅकग्राऊंड लागेल. मी जसं लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की असं का होतं ना, एक जण गरिबीमध्ये जन्म घेतो, एक जण अमिरीमध्ये जन्म घेतो. दिस इज ऑल बिकॉज ऑफ तुमचे हे प्रारब्ध कर्म. ठीक आहे. प्रारब्ध जे आत्मा स्वतः बसून डिसाईड करते, त्यांच्या सोल पर्पसनी मॅच करणारं बॅकग्राऊंड ती सर्च करते की माझा हा सोल पर्पस आहे, मला हे काम करायचं आहे अर्थवरती जाऊन, तर मला हेल्पसाठी जे काही बॅकग्राऊंड लागेल ते मी माझ्या संचित कर्मातून काही काढून घेते. मग ते काहीही असू शकतात. ठीक आहे. असं असू शकतं की तुमचे आई वडील खूप चांगले रिच असतील, खूप चांगले असतील, फॅमिली बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे, खूप सपोर्टिव्ह आहेत सगळे, आणि तुम्हाला जर डॉक्टर बनायचं आहे तर ते तुमच्या त्या सोल पर्पसला कम्प्लीट करण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा देतील. ठीक आहे. दुसऱ्या प्रकारचं असतं की प्रारब्ध तुम्ही कसे घेऊन येता की प्रतिकूल परिस्थिती असेल, एवढं जास्त चांगलं नसेल, फॅमिली बॅकग्राऊंड खूप जास्त लो आहे, डाऊन आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला फाईट करून स्वतःला साबित करायचं आहे. ठीक आहे. किंवा मग फॅमिलीला काहीतरी लर्निंग शिकवायचं आहे तुम्हाला, मी स्वतःसाठी उभा राहू शकतो हे तुम्हाला शिकायचं आहे, तर मग तुम्ही अशा बॅकग्राऊंडमध्ये जाताल की आई वडील सगळे टॉक्सिक असतील खूप जास्त, जे तुम्हाला त्रास देतील, खूप जास्त तुम्हाला दाबायचा प्रयत्न करतील किंवा साथच देणार नाही तुम्हाला. तुम्ही फाईट करून त्याच्यातून बाहेर निघताल आणि आपलं स्वतःसाठी स्टँड घेताल. ठीक आहे. तिसऱ्या प्रकारचं असतं की बॅकग्राऊंड ठीकठाक आहे, सगळं चांगलं आहे, मग मी एखादा आजार घेऊनच जन्माला आले. ठीक आहे. अशा टाईपचं पण प्रारब्ध, हे पण सगळे प्रारब्ध कर्म आहेत की जन्मताच तुम्ही एक आजार घेऊन आलात, म्हणजे तुमचे ते संचित कर्मातले त्या गोष्टी तुम्ही ओढून घेतलं आहे स्वतःवरती स्वतःच. याला जे गोष्ट आपण चेंज नाही करू शकत बेसिकली. ठीक आहे. ते बाय डिफॉल्ट आपल्या बरोबर आलेलंच आहे जन्मताच. ठीक आहे. ह्या गोष्टी असतात प्रारब्ध. ठीक आहे. आणि तिसरं असतं ते क्रियामान कर्म. क्रियामान कर्म म्हणजे एक मानवी शरीर आपल्याला भेटलंय. ठीक आहे. आता जे काय मी करणार आहे त्याच्यामध्ये चांगलं वाईट जे काय मी करणार ते सगळं अगेन संचित कर्मामध्ये जाणार. दिस इज लाईक अ सायकल. ओके, सर्कल. ठीक आहे. तर ह्या वेळेला क्रियामान कर्मामध्ये जे काही मी चांगलं करते, जे काही मी वाईट करते, त्या गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्याचं काही प्रमाणात फळ मला आत्ताच भेटतं. ज्या गोष्टी मी नाही क्लिअर करू शकले किंवा खूप मोठाच काहीतरी चूक झाली माझ्याकडनं, त्या गोष्टी अगेन स्टोअर होतील तुमच्या संचित कर्मामध्ये. ओके, सो दिस इज लाईक अ सायकल. हे असं एक युनिव्हर्सल सायकल असते. जोपर्यंत तुमच्या संचित नेगेटिव्ह कर्म संपत नाही त्या गोडाऊन मधले, तोपर्यंत तुम्हाला अगेन रिबर्थ घेऊन यावं लागेल. ठीक आहे. तर आता ह्या गोष्टी समजण्यासाठी की कसं काम करतं, सगळं ऑलरेडी डिसाइडेड आहे असं नाहीये. हे बघा, प्रारब्ध तुमचं डिसाइडेड आहे, बाकी तुम्हाला शरीर भेटल्यानंतर क्रियामान कर्म तुम्ही काय करता हे सगळं तुमच्या हातात आहे ना शेवटी. कर्माचा सिद्धांत दाखवणारी एक सुंदरशी कथा आहे, ती आज आपण बघणार आहोत. याने ना खूप व्यवस्थित कळेल तुम्हाला की कर्म कसे काम करतात आपल्याबरोबर. तर ह्याच्यामध्ये काय होतं, श्रीकृष्ण आणि अर्जुन एकत्र चाललेले असतात. ओके, विहार करण्यासाठी, असं गाव बघण्यासाठी. तर जाता जाता ते लोक बघतात की एक ना गरीब माणूस असतो जो भीक मागत असतो, थोडासा असा आजारी पण वाटत असतो, एकदम बारीक, ताकद नाही त्याच्या अंगामध्ये, काय नाही, असं त्याचा प्रारब्ध असतो तो. ठीक आहे. तर अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, श्रीकृष्ण तुम्ही असं का बनवलं, ह्याला भिकारी का बनवलं, बिचारा बघा किती त्रासात आहे. तर श्रीकृष्ण काही बोलत नाही, तिथून निघून जातात. आणि मग अर्जुनाला त्याची दया येते. अर्जुन जातो त्यांच्याकडे आणि विचारतो त्याला, बाबा काय, तर तो त्याचं सांगतो की हे ते, त्यामुळे मी भीक मागतोय. तर अर्जुनाला वाईट वाटतं. तो आपल्या खिशातून सोन्याच्या नाण्यांची भरलेली पोटली त्याच्या हातावर ठेवतो
आणि म्हणतो ठीक आहे आता भीक नको मागू. तो म्हणतो हा 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 ठीक आहे चालेल. खूप खुश होतो, खूप जास्त खुश होतो. आता हा ओरडत चालला. मग अर्जुन आणि श्रीकृष्ण पण निघून जातात. हा जाता जाता ओरडतच चाललेला, मी आता हे करणार आहे, मी आता घर बनवणार आहे, मी स्वतःसाठी हे करणार ते करणार आहे. हे चोर लोक ऐकतात. चोर लोक त्याला खूप जास्त मारतात आणि त्याच्या त्या सोन्याच्या नाण्याची पोटली घेतात आणि पळून जातात. आता त्याला खूप वाईट वाटतं, पण काय करणार आता. दुसऱ्या दिवशी परत श्रीकृष्ण आणि अर्जुन चाललेले असतात. परत त्यांना तो दिसतो. परत अर्जुन त्यांना विचारतो की अरे काय झालं, काल तर तुला दिलेलं मी. तर म्हणतो असं झालं, हे झालं, चोर चोरी करून घेऊन गेले माझ्याकडनं. तर तो म्हणतो ठीक आहे चालेल. अर्जुन म्हणतो. मग त्यावेळेला तो छोटीशी पोटली काढतो डायमंडची. त्याच्यामध्ये डायमंड असतात एकदम महाग, आणि काढतो त्यांच्या हातात देतो की हे घे बाबा, हे बा आता हे डायमंड आहे, त्याच्यापेक्षा पण महाग आहे, व्यवस्थित सांभाळून घेऊन जा, ठीक आहे. तर म्हणतो हा 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 ठीक आहे चालेल. आणि हा घेऊन जातो घरामध्ये. छोटीशी पोटली असते डायमंडची. आणि जातो आणि घरामध्ये आता कुठे ठेवू आणि मनामध्ये तेच विचार चालू असतात. आता मी स्वतःसाठी हे करणार, मी घर घेणार, मी हे करणार ते करणार. खूप एकदम व्यवस्थित ना, एकदम सांभाळून ठेवायचं म्हणून तो ती पोटली घेतो आणि एक मोठा असा माठ असतो, ओके, त्याच्यामध्ये ठेवतो. जुना माठ असतो. आता तेवढ्यात आणि झोपून जातो. म्हणजे असं स्वप्न बघतच झोपतो की मी आता हे करणार आहे, मी आता ते करणार आहे, असं डोक्यामध्ये त्याच्या. तर तेवढ्यात त्याची बायको येते. बायकोला पाणी भरायला जायचं असतं. ती पण तोच माठ उचलते, घेऊन जाते. तिला नसतं माहिती त्याच्यात काय आहे. हलकं छोटीशी पोटली, नाही लक्षात आलं तिच्या. आणि पाणी भरायला गेली तशी ती पोटली वाहून पाण्यामध्ये गेली. तर तिला वाटलं काय कपडा वगैरे पडला असेल, काय असेल. तिने एवढं काय लक्ष नाही दिलं आणि गेली. परत तोच प्रॉब्लेम. तिसऱ्या दिवशी परत श्रीकृष्ण आणि अर्जुन चाललेले असतात आणि परत हा भीक मागत असतो. तर अर्जुनाला आता वाटतं अरे हा परत कसं काय भीक मागायला आला, तर मी हे दिलेलं. तर तो विचारायला जाणार, तोपर्यंत श्रीकृष्ण हात पकडतात, म्हणतात थांब. श्रीकृष्ण जातात तिकडे ना, 2 रुपये त्या जे वाडगं असतं त्याच्यामध्ये टाकतात आणि निघून जातात पुढे, काहीच बोलत नाही. आणि अर्जुनाला पण म्हणतात काय बोलू नको, हात धरून त्याला घेऊन येतात परत. तर आल्यानंतर काय होतं, हा आपला घेतो, बघतो, मग विचार करतो ठीक आहे चालेल, आता मी काय बोलू पण नाही शकत. त्या माणसाचं पण असं होतं. आणि तो ना निघून जातो तिकडनं, माणूस निघायला लागतो. मग श्रीकृष्ण आणि अर्जुन ना हळूहळू न कोणाला काही बोलता त्याचा पाठलाग करतात आणि बघतात. म्हणजे श्रीकृष्ण घेऊन जातात, कारण त्यांना माहिती असतं ना आता काय होणार आहे. त्यावेळेला ते 2 रुपये बघून त्याच्या मनामध्ये येतं यार याचं तर मी कायच करणार आहे, थोडंफार काय होईल. पण तो जाता एक मासेवाल्याला बघतो. माशावाल्याकडे ना एक फिश असतं, मोठी फिश, आणि खूप तडपडत असतं, जिवंत असतं. आत्ताच पकडून आणलेली असते त्यांनी ह्याच्यातून, पाण्यातून. तर तो बघतो. श्रीकृष्ण आणि अर्जुन ना मागून झाडाच्या मागे लपून गपचूप हे सगळं बघत असतात. तर तो जातो, त्या फिशला बघतो ना, त्याला खूप वाईट वाटतं. अरे ना फिश मरून जाईल, हे 2 रुपयाचं कायच माझ्याकडनं होणार आहे, एवढं काही म्हणजे खाणं पिणं होईल, पण ठीक आहे जाऊ दे, आज ना हिचा जीव वाचूया, असं त्याच्या मनात अचानक येतं. आणि तो काय करतो, ते 2 रुपये घेऊन त्या फिशवाल्याला देतो आणि ते फिश घेतो. आणि त्याच्या मनात येतं की ह्याला पाण्यात सोडून देऊया, जिवंत आहे, अजून जीव नाही गेलेला है ना, मरण्यापेक्षा एखाद्याचा जीव वाचेल ह्या 2 रुपयामुळे, माझं एक टाइमचं मे बी जेवण होईल, पण त्यापेक्षा ही जिवंत राहील, हिचं आयुष्य वाचेल, असं त्याच्या मनामध्ये भावना निर्माण होतात. आणि तो त्या फिशला घेतो आणि पाण्यात टाकतो. पाण्यात टाकल्या तिला असं ना उलटीसारखं होतं त्या फिशला. त्या फिशच्या पोटातून ती पोटली निघते, जी पोटली अर्जुनाने ह्याला दिलेली त्या भिकारीला, म्हणजे डायमंडची पोटली. अचानक तो बघून एवढा खुश होतो, अरे ही तर तीच पोटली आहे जी आहे ना, ही डायमंडची. तो खूप खुश होतो, ही सापडलं म्हणून असं खुश होतो, एकदम ओरडत असतो खुशीने एकदम. आणि अचानक तिकडनं ना ते चोर चाललेले असतात. ते लोक ऐकतात आणि पटकन त्याचं अरे बाबा ओरडू नको, लोक आहे तिकडे आजूबाजूला, कोणी बघितलं, कोणी आलं तर मारतील आम्हाला गावातली लोक पकडून, नाही का. तर ते म्हणतात तुझे पैसे ना, हे घे तुझे, ही पोटली घे तुझी, आणि फक्त ओरडू नको बाबा, नाहीतर आमचा प्रॉब्लेम होईल, असं म्हणून ते लोक त्याला पैसे देतात आणि निघून जातात. ते लोक, त्यांना वाटतं की है ना, हे आम्हालाच बघून हा बोलतोय, 2 जण असतात, तर आम्हालाच बघून हा असा ओरडतोय, भेटलं म्हणून, सापडलं. तर त्यामुळे काय होतं, त्याच्या एका हातात डायमंड पण आहे, एका हातात त्या सोन्यानी भरलेली अशी पोटली पण आहे. तो गरीब खूप जास्त खुश होतो. तर हे सगळं अर्जुन आणि श्रीकृष्ण बघत असतात.
तर अर्जुन विचारतो की हे काय झालं, तुम्ही 2 रुपये दिले त्याला, बाकीचं मी दिलेलं सगळं काही परत त्याच्यापर्यंत आलं, हे कसं काय झालं, म्हणजे ह्याचा काय अर्थ आहे, ह्या लीलाचा काय अर्थ आहे, असं श्रीकृष्णाला विचारतो अर्जुन. तर श्रीकृष्ण त्याला सांगतात की जेव्हा तू दिलंस त्याला, डायमंड दिलं, पैसे दिले, त्यावेळेला त्यांनी स्वतःचा विचार केला. त्यांनी असं नाही विचार केला की माझ्यासारखी अजून लोक आहेत, मी त्यांना थोडंफार मदत करावी. त्याच्या मनात ती भावना आलीच नाही, त्यामुळे त्या गोष्टी त्याला फळल्या नाही. ठीक आहे. ज्या वेळेला ते 2 रुपये भेटले, त्यांनी त्या पूर्णचे पूर्ण 2 रुपये कुणावरती तरी इन्व्हेस्ट केले आणि त्यांनी विचार केला की हिचं आयुष्य वाचू शकतं. ही खूप मोठी भावना आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याचे जे संचित कर्मातले चांगले कर्म होते ते समोर आले आणि त्याच्या चांगल्या निर्णयामुळे है ना ह्या गोष्टी त्याच्याबरोबर घडल्या. त्याला डायमंड पण भेटलं, त्याला पैसे पण भेटले, दोन्ही गोष्टी भेटल्या त्याला. असं तर हे असं हा सिद्धांत काम करत असतो. जसं तुमचं म्हणजे ना असं समजा की तराजू आहे. ठीक आहे. इथे तुम्ही घेऊन आलेले कर्म आहे, तिथे तुम्ही करणारे कर्म आहे. ठीक आहे. करणारे कर्म वाढवताल, हे संपत संपत कमी 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 होत जाणार आहे ना. हे रिकामं नाही होऊ शकत, कारण आपण तर कर्मामुळेच आलेलो आहे. पण तुम्ही जर लवकरच हे कर्म संपून टाकले जे तुम्ही फेडायला आलेले आहात, ठीक आहे, एवढ्या एका गोष्टीनी पण त्याचं एवढं मोठं की एक टाइम मी उपाशी राहील पण हिचा जीव वाचेल, ही खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्या ताटातली अर्ध्यातली अर्धी गोष्ट पण कुणाला देणं खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. तर तेच त्यांनी केलं, त्यामुळे त्याचे बरेच जे निगेटिव्ह कर्म होते ते सगळे निघून गेले. त्यामुळे त्याच्या संचित कर्मातले चांगले कर्म इथे आले, जे वाईट मधले पण कमी झाले, चांगल्यामधले पण त्याच्या ह्याच्यामध्ये ऍड झाले आणि ते त्याच्या कर्मामुळे त्याला भेटले. ठीक आहे. चांगल्या कर्मामुळे. पण अचानक खूप वेळा बघा ना, आता ते करोडपतीमध्ये पण एक करोडपती बनलेला, त्याला भेटले पण ते टिकू शकले नाही. ठीक आहे. राहिले नाही त्याच्याकडे, ते निघून गेले. बिकॉज त्यांनी त्यावेळेला पण म्हणजे ना स्वतःसाठी खर्च केला असेल, स्वार्थ असेल किंवा त्या ह्याच्यामध्ये नव्हतंच लिहिलेलं. ठीक आहे. त्यामुळे त्या गोष्टी आल्या तरी पण तुम्ही सांभाळून ठेवू शकत नाही. बरं ठीक आहे. आता ह्याला नीट करण्यासाठी आपण दैनंदिन यूज मध्ये कसं आणू शकतो किंवा आत्ताच्या आयुष्यामध्ये काय करू शकतो. आता बघा दिवाळी येणार आहे, बरोबर. तर दिवाळीमध्ये ना माझं एक नित्यक्रिय असं असतं की आपण ना लोकांसाठी काहीतरी करावं, अननोन लोकांसाठी. बघा, कामवालीला काही देणं, दॅट इज आपण तर करतोच प्रत्येक वर्षी, किंवा बाकीच्यांना काहीतरी करणं, झाडू वगैरे जे क्लीन करायला येतात बाहेर सोसायटीमध्ये त्यांना काही करणं, ते तर आहेच आहे ठरलेलं. पण ना असं करून बघा तुम्ही, एक 10 पुढे घ्या मिठाईचे, किंवा मग काहीही जे तुमच्याकडे अवेलेबल असेल, जसं अवेलेबल असेल तसं. ठीक आहे. किंवा 1 किलो लाडू घ्या, एक लाडू वाटत चला. जे गरीब लोक आहेत ना, जे लोक नाही अफोर्ड करू शकत स्वीट, है ना, कारण त्या लोकांना किती वाईट वाटत असेल ना बघून सगळ्यांना की यार हे लोक दिवाळी सेलिब्रेट करतायत, ही लोक हे सेलिब्रेट करतायत, आम्हाला घालायला कपडे पण नाही. तुम्हाला अफोर्ड करू शकत असाल तर मग साडी वगैरे ऑर्डर करा किंवा कपडे ऑर्डर करा थोडेसे, है ना. काही जेवढे असेल तेवढे 2, 3, 5 अननोन लोकांना जाऊन द्या रस्त्यावरती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तो जो आशीर्वाद आहे ना, तुमची किती कर्म तुमची नष्ट करून टाकेल तुम्हाला कळणार पण नाही, है ना. तर ह्या गोष्टी ना करत चला. हळूहळू तुम्ही बघताल तुमचं आयुष्य, म्हणजे हे जे छोट्या गोष्टी दिलेल्या आहेत ना, ह्याच्या 4 पटीने गोष्टी तुम्हाला भेटतील. ट्रस्ट मी, दिस इज फॅक्ट. ओके. मी प्रत्येक दिवाळीत करत असते, म्हणजे सांगण्यासाठी सांगत नाहीये मी, पण हे करून बघा. मला माझ्या आयुष्यामध्ये भरपूर फरक जाणवलाय ह्याच्यानंतर. हे एकमेव आहे तरीका, प्रारब्ध कर्म जे आपण घेऊन आलो ते नष्ट करण्यासाठी. ओके. जे मागचे कर्म आहे जे आपण घेऊन आलो तर तराजू मधले, है ना, ते जेव्हा चांगले कर्म वाढत जाणार, हे आपोआप डिसअपेअर होत जाणार. ठीक आहे. तर हे करून बघा. अतिशय सुंदर आयुष्य होईल तुमचं आणि त्याचा फरक तुम्हाला इन्स्टंटली, इमिजिएटली दिसायला लागेल. खूप सुंदर आहे कर्मा रिलीज करायचा प्रोसेस. काहीही जे तुम्ही अफोर्ड करू शकता, पण हे करून बघा आणि बघा किती सुंदर आयुष्य होतं. नमस्कार.